मित्रांनो, लाडकी बहीण योजनेवर अदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. तर तटकरे यांनी सांगितले आहे की या योजनेचे फॉर्म भरण्याचे प्रक्रियेत शासन निर्णयानुसार काही ठराविक निकष आहेत. योजनेतील लाभार्थी मिळविण्यासाठी हे निकष पालन केले पाहिजे. या प्रक्रियेत विविध स्तरावर तपासणी केली जात आहे. विशेषतः ऑगस्ट महिन्यात जो तपासणी सुरू झाली त्याच वेळेस काही फॉल्टर्स अयोग्य लाभार्थी आढळल्याचा त्यांना समावेश योजनेतील लाभार्थ्यांचा कमी करण्यात आलेला आहे. फेर तपासणीची आवश्यकता पण इथं लागणार आहे. योजनेतील लाभार्थी 2 वेळा फॉर्म भरू शकतात, ज्यामुळे काही लोक इतर व्यक्तींचा अधिकार गमावू शकतात. यामुळे सध्या या योजनेतील योग्य लाभार्थ्यांची तपासणी करून ज्यांना योजनेची मान्यता दिली आहे, ही तपासणी प्रचलित शासन निर्णयानुसार केली जात आहे. लाडकी बहिणीचे मुख्य वैशिष्ट्य असे काय होते, तर लाडकी बहीण योजनेतील या महिलांना विशेषतः शिक्षण आणि सामाजिक सहाय्यसाठी योजनेचा फायदा होत होता. आता ही योजना तुम्हाला 2100 रुपये देणार किंवा 1500 रुपये चालू राहतील, याबद्दल अजून अधिक माहिती आलेली नाही आहे. पण सध्या तरी तुम्हाला जे 1500 रुपये मिळत आहेत ते मिळणं सध्या सुरू राहणार आहेत. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही आमचं हे चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काही महत्त्वाची माहिती आली तर तुम्हाला या चॅनलवर सर्वप्रथम बघायला मिळेल.